आपल्याला चढतच नाही. किती पण पॅक पिऊ, टँगो पंच पासून मोठी ब्रँडेड दारू पण असो, आपल्याला चढतच नाही. मित्रांनो, अशा भ्रमात राहून जर तुम्ही भांग पिणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, सावधान व्हा, कारण भांग जी असते ती दारूपेक्षा 10 पट नशा करणारी गोष्ट आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कॅनॅबियन्स म्हणजेच गांजाचे झाडं वापरले जातात आणि अत्यंत ज्या लेवलने हिला बनवलं जातं, जी नशा याच्यामध्ये असते ती एखाद्या दारूमध्ये पण नसते, तेवढी डेंजरस ह्या भांगेमध्ये नशा असते. मित्रांनो, काही काही लोक देवाचा प्रसाद म्हणून या भांगेला ग्रहण करतात आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यांचे हालत काय होतात, काही काही लोकांना हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. कशामुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि ही भांग कशी बनते, काय आहे याच्या मागचं कारण, मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पहिलं तर मी तुम्हाला सांगतो की भांग हा सब्जेक्ट काय आणि भांग ही कशी बनते. मित्रांनो, भांग हे कॅनेबिया ट्री म्हणजेच काय, जे गांजाची झाडाची जी पानं असतात त्याच्यापासून बनवली जाते. याच्यामध्ये संपूर्ण नशा असते. या पानापासून मित्रांनो या भांगेची निर्मिती केली जाते. म्हणजेच काय, जे बनवणारे असतात ते पहिले तर वाळवतात, काही काही केसमध्ये वाळवलं जातं. त्याला वाळवून त्याची पावडर, जे पानं असतात त्यांना सुकवून त्याची पावडर केली जाते. ती पावडरचे मग ते गोळे केले जातात. मित्रांनो, गोळे करून तिला रगडलं जातं, रगडून त्याला दुधाबरोबर घेतलं जातं. म्हणजेच काय, ही सगळी जी प्रोसेस असते मित्रांनो, जे पानं असतात ते रगडायची, त्याच्यानंतर त्याचे जे गोळे बनवायचे ते दुधाच्या ह्याच्यामध्ये, नाहीतर काही काही जण लस्सीमध्ये टाकून पितात आणि काही काही जण तर गोड याच्यासोबत हे खातात. आणि मित्रांनो, हे रगडून रगडून एखाद्या कपड्यामध्ये रगडून दूध टाकून त्या भांगेला बनवलं जातं. काही काही लोक म्हणतात की ही थंड असते शरीरासाठी म्हणून घेतली जाते, परंतु मित्रांनो ही अतिशय घातक आहे आपल्या शरीरासाठी. जर बघितलं मित्रांनो, तर तुम्ही ज्यावेळेस या भांगेचं ग्रहण करतात त्यावेळेस तुमचा शुगर डाऊन व्हायला चालू होतो. मित्रांनो, याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास जर घेतलं तर तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलाइज होऊ शकता. एवढी पॉवर या भांगेमध्ये असते. तुम्हाला नॉर्मल वाटत असेल, परंतु तुम्ही असं कन्सिडर करत असाल की मी जास्त पितो, माझा स्टॅमिना जास्त आहे, मला काही नाही होणार हे घेतल्यावरती, या भ्रमात राहू नका मित्रांनो. कारण जे पानं असतात ते अतिशय घातक पानं आहेत आणि त्याच्यावरती सरकारने बंदी देखील आणलेली आहे. असे ते पानं असतात आणि त्याच्यापासून या भांगेची निर्मिती केली जाते. मित्रांनो, एवढंच नव्हे, अक्षरशः जर ह्याची सवय तुम्हाला लागली तर तुम्ही कंटिन्यू ह्याला प्याल, ऍडिक्शन होईल तुमच्यासोबत. या कॅटेगरीमध्ये देखील ही भांग मोडते. मित्रांनो, काही काही लोक म्हणतात की देवाचा प्रसाद आहे त्यामुळे आपण ग्रहण केला पाहिजे, महाशिवरात्रीलाच आपण हे करतो, परंतु असं काही नव्हे मित्रांनो. याच्यापासून फक्त तुम्हाला तोटा आणि तोटाच आहे. आता यात जर बघितलं मित्रांनो, तर एक ऍडिक्शन लागू शकतं आणि याच्यामुळे मार्फत जे त्रास होतात ते, पहिली गोष्ट, तुम्ही पिल्या तुम्हाला बीपी लो होणं, बीपी लो झाल्यावरती काही काही केसमध्ये शुगर डाऊन होते. याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्यासोबत गोड खात असाल तर ती हाय होते अजून, म्हणजे जास्त चढते मित्रांनो. आणि एवढंच नव्हे, जास्त चढल्यावरती त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर बीपीचा त्रास होऊन किंवा जास्त प्रेशरने तुमचा हार्ट अटॅकने मृत्यू देखील होऊ शकतो. एवढं ह्या केसमध्ये होतात. काही काही लोकांसोबत घडलेल्या पण घटना आहेत त्या, की ज्यांचं पूर्णचा शुगर डाऊन झाली, त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं. काही काही लोक त्याच्यामध्ये दगावले, काही काही कंटिन्यू याच्यामध्ये उलट्या करतात. खूप सारे लोक याच्यामध्ये नाही ते रिॲक्शन त्यांच्या बॉडीवरती व्हायला चालू होतात या भांगेच्या प्राशनानंतर. काही काही जण नुसतं हसत राहतात, काही काही जणांना डोळ्यासमोर असं अंधुक दिसतं. एवढंच नव्हे, काही काहींना निळं हिरवं असं ते जग दिसतं, एक वेगळ्या जगामध्ये ते ढकलले जातात. या सगळ्या गोष्टी त्या भांगेच्या मार्फत होतात. मित्रांनो, याची नशा उतरायला देखील टाइम लागतो. त्यामुळं देवाचा प्रसाद आहे म्हणून ग्रहण करायला जाऊ नका. याचा फक्त तुम्हाला तोटाच असेल. जास्त तुम्ही ऍडिक्शन मध्ये जासाल, उलट जी तुम्ही नशा आतापर्यंत करत आलेल्या आहेत त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स नशा ही आहे. त्यामुळे माझं म्हणणं राहील, तुम्हाला या सगळ्या गोष्टी नादी लागू नका. देवाच्या पूजा करा. गांजा गुंजा यांसारखे मिक्स करून बनवलेले पदार्थ ही श्रद्धा नव्हे. याच्या मार्फत आपल्याला फक्त नुकसान होऊ शकतं, आपल्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच या गोष्टीचं सेवन तुम्ही करू नका. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.